त्यामुळे इच्छा निर्माण होणं ही काही अप्राकृतिक गोष्ट नाही, ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. इच्छा करणं चुकीचं आहे का? अजिबात नाही. इच्छा करणं चुकीचं नाही आहे, परंतु ती इच्छा ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ती इच्छेची गाडी पळवता तो प्लॅटफॉर्म त्या क्षमतेचा आहे का तुमच्याकडे? आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करतो? इच्छा वाढवतो, पण त्या तुलनेमध्ये आम्ही आमच्या क्षमता मोठ्या करतो का? आम्ही जो इकडचा सर्कल आहे इच्छांचा, त्या सर्कलपेक्षा आमच्या क्षमतांचा सर्कल काय केला पाहिजे? मोठा केला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या क्षमता जर वाढवल्या तर तुम्हाला इच्छा करण्याची गरजच नाही, त्या पूर्ण आपोआप होतात. हॅलो. आणि क्षमता कधी वाढतात माणसाच्या? जर तुम्ही तुमच्या पात्रतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या उचलायला सुरुवात केली तर. आम्ही जीवनामध्ये सहजपणे का जगू शकत नाही? कायम दहशतीमध्ये किंवा फ्रस्ट्रेशनमध्ये किंवा कायम टेन्शनमध्ये का असतो? कारण आमच्या इच्छा आमच्या क्षमतांपेक्षा मोठ्या आहे आणि त्या वाढतच चालले आहे, त्या थांबत नाही कुठे. जीवन सहज आणि सुंदर जर करायचं असेल तर आम्ही सर्वांनी आमच्या क्षमतांवर काम केलं पाहिजे. म्हणून मेहनतीचा संघर्ष करण्याचा मार्ग निवडा. स्वतःच्या क्षमता वाढवा, शारीरिक क्षमता मानसिक क्षमतांमध्ये विकास करा. स्वतःला चॅलेंज द्या, दररोज रोज चॅलेंज द्या. मित्र हो, इच्छा नाही असा माणूस तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. माणसाचं जीवन हे अपेक्षा, आशा, इच्छा या सर्वांनी भरलेलं आहे. ज्याच्या इच्छा मेल्या, अपेक्षा मेल्या, त्या माणसाचं जीवन संपलंय असं जणू वाटतं. आयुष्यभर मनुष्य हा त्याच्या इच्छांच्या मागे धावत असतो. एक एक इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आपल्या जीवनाची बाजी लावत असतो. आता ह्या इच्छा ज्या आहे, या इच्छा माणसाच्या मनामध्ये निर्माण होतात, कारण हे जे जीवन आहे, ह्या जीवनाच्या काही गरजा आहे. त्यामुळे इच्छा निर्माण होणं ही काही अप्राकृतिक गोष्ट नाही, ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येक जीवाला, अगदी ती वनस्पती का असेना, तिला पण इच्छा आहे. पण तिची इच्छा अशी माणसासारखी स्पष्ट स्वरूपात नाही. तिला प्रकृतीने ती एक इनबिल्ट करून दिलेली, अंतर्बांधणी करून दिलेली एक पद्धती आहे. प्रत्येक झाड हे जगण्याची धडपड करत असतं आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी ते व्यवस्था करत असतं. माणसाला वाटतं हे फळ माझ्यासाठी आहे, झाडाने पिकवलेलं, परंतु तो गैरसमज आहे माणसाचा. ते फळ त्या वनस्पतीने किंवा त्या झाडाने त्याच्या बीचं रक्षण आणि पोषण करण्यासाठी दिलेलं आहे, जेणेकरून पुढच्या प्रवासामध्ये ते रुजण्यापर्यंत आणि त्याला पुन्हा अंकुर फुटेपर्यंत त्याला ताकद शिल्लक राहिली पाहिजे, म्हणून त्याला त्याच्याबरोबर बांधून दिलेली शिदोरी आहे. फळ म्हणजे झाडाने त्या बियाची व्यवस्था केलेली आहे पुढच्या प्रवासासाठी. बघा, बीज प्रसाराचे प्रकार आम्ही शाळेमध्ये शिकलो. वाऱ्यातून प्रसार, ज्या बीजांचा वाऱ्यामधून प्रसार होतो, आम्ही लहानपणी गावाकडं म्हातारी जे म्हणून पकडायचा प्रयत्न करायचो, तर त्या बियाला सर्व बाजूने असे केस असायचे, पांढरे पांढरे असे लव असायचे, धागे धागे असायचे आणि ते असं हवेमध्ये उडायचं ना, आम्ही त्याच्या मागे पळायचो. आम्ही पकडायला गेलो की ते पुढं पळायचं, कारण आमच्या हाताच्या हवेने सुद्धा ते पुढे पळायचं. हे आम्हालाच कळायचं नाही. तर मित्रांनो, दुसरा पाण्यापासून प्रचार, म्हणजे नारळासारखं फळ जे आहे, कमळाचं जे बी आहे, हे पाण्यातून पसरतं, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातं आणि तिथे रुजतं. प्रत्येक वनस्पतीला, प्रत्येक जीवाला आपलं स्पेसीज वाढवण्याची इच्छा आहे. नंतर प्राण्यांमार्फत प्रसार. आपण कुठेतरी एखाद्या भिंतीवर बघतो, तिथं पिंपळाचं, वडाचं झाड उगवलेलं असतं. कसं बरं गेलं तिथे ते? पक्ष्यांनी फळं खाल्ली पिंपळाची, वडाची, आणि तिथे जाऊन त्यांनी विष्ठा टाकली आणि म्हणून तिथं ते झाड उगवलं. मित्रांनो, झाडाला पण इच्छा आहे रुजण्याची, वाढण्याची. तुम्हाला माहिती आहे, झाड जगण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतं.
त्याला इच्छा आहे जगण्याची, पुढची पिढीमध्ये प्रसार करण्याची. तुम्ही ज्या झाडाचा एक शेंडा कापला ना, ते 4 शेंडे वरती काढतं. तर मित्रांनो, वनस्पतीसारख्या बेजान आणि हालू चालू न शकणाऱ्या जीवालासुद्धा इच्छा आहे जगण्याची, प्रजनन करण्याची. मग प्राण्यांना का नसावी? प्राण्यांना तर आहे, ठळक स्वरूपामध्ये आहे. प्राण्यांची इच्छा जी आहे ती ठळक स्वरूपामध्ये आहे. फक्त फरक माणसाच्या बाबतीमध्ये एवढा आहे की मनुष्य आपल्या ज्या इच्छा आहे त्यांची बांधणी करू शकतो, त्याची आखणी करू शकतो, त्याच्यासाठी नियोजन करू शकतो, त्याच्यासाठी आयोजन करू शकतो. परंतु प्राणी आणि वनस्पती त्या तेवढ्या प्रमाणात करू शकत नाही. हा फरक आहे. त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या निसर्गनिर्मित आहे, प्राकृतिक आहे. पण माणसाच्या इच्छा अप्राकृतिक पण असतात. लक्षामध्ये, ज्याची त्याच्या आयुष्यामध्ये गरज नाही अशा गोष्टी पण माणूस करतो. जसं हवेमध्ये जाऊन उड्या मारणे, स्वतःला पंख बसवणे. तुम्ही पाहिलं असतील, माणसं स्वतःचं आयुष्य, स्वतःचं जीवन धोक्यामध्ये घालतात फक्त रेकॉर्ड करण्यासाठी, कुठेतरी आपला प्रसिद्धी मिळाली पाहिजे म्हणून. माणसं विचित्र गोष्टी करतात. पाहिलं असेल तुम्ही विचित्र गोष्टी करताना लोकांना. उंच उंच उड्या मारता, हाय जंप म्हणतो आपण त्याला. एखाद्या कड्यावरून उडी मारता खाली, नदीमध्ये, तलावामध्ये. आपण हे सगळे स्टंट करताना जे बघतो माणसांना, ह्या सगळ्या गोष्टी माणूस करतो त्या स्वतःच्या मर्जीने करतो, प्रकृतीच्या मर्जीने नाही करत. आणि म्हणून प्रकृतीने आम्हाला ज्या इच्छा दिल्या, ज्याला आम्ही आमच्या काय म्हणतो, मूलभूत गरजा असं म्हणतो, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या आमच्या मूलभूत गरजा आहे. आणि जेव्हा त्या गरजा काही लोकांसाठी इच्छा असतात, लक्षात ठेवा. गरीब माणसासाठी मूलभूत गरजा ह्या पण काय आहे, इच्छा आहे. मला 2 वेळचं जेवण मिळावं ही गरीब माणसाची काय आहे, कामना, इच्छा आहे, स्वप्न आहे त्याचं. एखाद्या भिकाऱ्याचं स्वप्न काय असतं की आज पोटभर खायला मिळावं. थंडीमध्ये त्याचं स्वप्न काय असतं की एखादा कपडा मला मिळावा, एवढे पैसे यावे, किंवा एखाद्याने दान द्यावं, मला कुणीतरी माझ्यावर दया करावी. इच्छा तिला कुठलं प्रमाण नाही. तुमची इच्छा काय असू शकते. घरामध्ये तुम्ही ती अगरबत्तीची जाहिरात पाहिली असेल, तिच्यामध्ये अगरबत्ती तीच, आई पण पूजा करते, मुलगी पण पूजा करते त्याच अगरबत्तीने. दोघी पण देवासमोर प्रार्थना करतात. दोघींची प्रार्थना कशी असते. आई म्हणते माझी मुलगी चांगल्या मार्काने पास होऊ दे, आणि मुलगी प्रार्थना काय करते, माझा क्लास आज बुडाल्यावर माझ्या आईला कळून नको देऊ दे. आहे की नाही. म्हणजे आईची इच्छा तिच्या भल्याची नाही, आणि मुलीची इच्छा मनोरंजनाची आहे, पळवाट काढण्याची. दोघांच्या इच्छा एकमेकीच्या विरुद्ध आहे. त्याच्यामुळे माणसाच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडतात. तसेच प्राणी वनस्पतीच्या बाबतीमध्ये अशी गोष्ट घडत नाही, कारण त्यांना दिलेल्या क्षमता आणि त्याप्रमाणे त्यांचं जे वागणं आहे हे ताळमेळ आहे. म्हणून ती इच्छा आहे असं आम्ही त्याला म्हणू शकत नाही. ती त्याची प्रकृती असं आम्ही म्हणतो, कारण क्षमता आणि तिची कृती ह्या दोन्हीमध्ये काय आहे, संतुलन आहे. पण मनुष्याच्या क्षमता आणि त्याच्या इच्छा ह्याच्यामध्ये संतुलन नाही आहे. का बरं. हे दिल मांगे मोर आहे ना, आहे की नाही. जे आपल्याकडे आहे त्यापेक्षा जे नाही आहे त्याचं चिंतन माणूस जास्त करतो. हे खरं आहे खोटं आहे. माणसाची गंमत बघा, ज्याच्याकडे जे आहे ना त्याची त्याला इज्जत नसते. मग ते माणूस असो, वस्तू असो, पद असो, काही पण असो, ओळख असो स्वतःची, पण जी ओळख त्याला निर्माण करायची आहे ना त्याचं सतत चिंतन चालू असतं त्याचं, की मला ह्या पदावर जायचं आहे, मला ह्या स्टेटसमध्ये जगायचं आहे, मला अशा प्रकारचा जीवनसाथी पाहिजे, मला अशा प्रकारचा बँक बॅलन्स पाहिजे. हे सगळं त्याच्या मनामध्ये सतत काय असतं, चिंतन होत असतं. परंतु तो आपल्या क्षमतांविषयी कधी चर्चा करत नाही. हॅलो,
मार्केटिंगमध्ये एक प्रचार नेहमी केला जातो. कुठला? की लहानपणी आम्ही ज्यावेळेस लहानाचे मोठे होतो आणि आमची स्वप्न ज्यावेळेस तयार होतात, मोबाईल टी व्ही सगळं बघून काय स्वप्न तयार होता? शिकून मी मोठा होणार. म्हणजे मोठा होणार म्हणजे काय होणार? म्हणजे मी लाखो करोडो रुपये कमवणार, महाल बांधणार, बंगलो बांधणार मोठा, त्याच्यामध्ये 4-5 कार घेणार, हां, नोकर चाकर, बँक बॅलन्स, त्याच्यानंतर दागदागिने, देशाच्या बाहेर फिरणं, हां, मुलांना हायफाय एज्युकेशन, अशा प्रकारचं लाईफस्टाईल माझं असणार आहे, हे स्वप्न बघतो. आणि जेव्हा रिॲलिटीमध्ये येतो तेव्हा काय होतं? भरपूर अभ्यास करतो आहे की नाही, आणि मग नोकरी मिळते. नोकरी मिळाल्यानंतर किंवा बिझनेस चालू केल्यानंतर किंवा काही जो काही त्याचा उपजीविकेसाठी किंवा धन अर्जित करण्यासाठी तो काही मार्ग निवडतो, त्या मार्गामध्ये गेल्यावर कळतं की अरे आपल्याला तर 30-40 हजार रुपयापेक्षा जास्त मिळू शकत नाही. प्रयत्न करतो, 25-30 हजार रुपये त्याला मिळतात, आणि मग लाखो रुपयांचं जे स्वप्न पाहिलं असतं ते किती रुपयामध्ये बांधून घ्यावं लागतं? 25-30 हजारामध्ये. जेव्हा वास्तविकतेचा सामना होतो तेव्हा मनुष्य काय करतो? मग एवढा मोठा बंगला वगैरे, त्याचा एवढा टॅक्स कोण भरणार? हां, एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये आपल्या प्रत्येक खोली जाता पण येणार नाही, कोण ती खोली साफ करणार? त्यापेक्षा आपला 2 BHK चांगला, 1 BHK. साफसफाईला टेन्शन नाही हो, टॅक्स बी कमी लागतो, टेन्शन नाही आहे की नाही. दरवर्षी 2-4 वर्षांनी रंगवायचा म्हणल्यावर किती डोक्याला ताप आहे, त्यापेक्षा छोटाच चांगला आहे की नाही. बँक बॅलन्स फार मोठा कशाला? अरे यार, चोर लुटेरे, हां, ऑनलाईन हॅकर्स, त्याच्यानंतर हे गव्हर्नमेंटचे टॅक्स, त्यापेक्षा आपलं लिमिटेडमध्ये एकदम मस्त जीवन आहे. सर परदेशात जायची काय गरज आहे? बरे आपली सासूरवाडी आहे, मामाचं घर आहे, खूप झालं याच्यामध्ये, नातेवाईकांकडे गेलं तरी पुष्कळ झालं. मोठी मोठी आम्ही जेव्हा स्वप्न पाहतो, मोठी मोठी अपेक्षा करतो. स्वप्नांची निर्मिती कशामधून होते? अपेक्षांमधून होते. इच्छा करणं चुकीचं आहे का? अजिबात नाही. इच्छा करणं चुकीचं नाही आहे, परंतु ती इच्छा ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ती इच्छेची गाडी पळवता, तो प्लॅटफॉर्म त्या क्षमतेचा आहे का तुमच्याकडे? नाही. म्हणजे इकडे एक सर्कल आहे ज्याच्यामध्ये आमची इच्छांची यादी आहे, स्वप्नांची यादी आहे, आणि इकडे एक सर्कल आहे ज्याच्यामध्ये तुमचे उत्पन्नाचे स्रोत आहे. मग आम्ही आमचे उत्पन्नाचा स्रोत मोठा केला पाहिजे का आमचे स्वप्न छोटे केले पाहिजे? तर सामान्यपणे माणसं एका विशिष्ट वयापर्यंत उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा प्रयत्न करता काही जण भरकटताना बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करतात, चोऱ्या करता, लबाड्या करता, भ्रष्टाचार करता, खोटे नाटे उद्योग करता, लोकांना फसवता. आणि काही जण इमानदारीने जगायचा प्रयत्न करतात. त्यांना कळतं की अरे यार, किती प्रयत्न करा, आपलं लिमिट आहे, आता या लिमिटच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. गाडी लॉक झाली, आता किती पण एक्सेलेटर पिळा, गाडी आता पळू शकत नाही. मग माणूस काय करतो? एक्सेलेटर कमी करतो, गाडी बंद होऊ नये म्हणून लॉक होऊन. सेम जीवनाचं आहे. मनुष्य काय करतो? स्वतःचे जे उत्पन्नाचे स्रोत आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायला शिकतो, म्हणजे तडजोडीचं जीवन तो स्वीकारतो. बरं, तडजोडीचं जीवन त्याने स्वीकारलं, मग त्याच्या इच्छा मेल्या का? हॅलो, मेल्या का? नाही, त्याचं इच्छा जिवंतच आहे, पण जीवन मात्र कोणतं जगतो आहे? तडजोडीचं. आणि या गोष्टीमुळे मनुष्य नेहमी फ्रस्ट्रेशनमध्ये राहतो, नेहमी टेन्शनमध्ये राहतो, चिंतेत राहतो, नेहमी तुलना करतो, नेहमी स्वतःची कीव करतो. परमेश्वराने माझ्यावर अन्याय केला, माझी इच्छा आहे, मी करण्याचा प्रयत्नही करतो आहे, परंतु मी त्या अचिव्हमेंटपर्यंत, त्या यशापर्यंत पोहोचत नाही. आणि मग तो काय होतो? निराशेला बळी पडतो. मग लोक निराश होतात, मग आपले प्रयत्न काय करतात? ते सोडून देतात. मग एक ॲव्हरेज लाईफ जगतात, ज्याला सर्वायव्हल असं म्हणतात. एखाद्या मोठ्या अपघातातून जर तुम्ही जगलात तर मग आयुष्य जगत नाही माणूस, आयुष्य काढतो. का? मग हातपाय मोडलेत, डोळ्याला मार लागला आहे, शरीर अपंग झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जीवनाचा आनंद नाही घेऊ शकत, मग सरेंडर करून टाकतो. फक्त मग खाणे पिणे झोपणे आणि जेवढा दिवस जगता येईल तेवढं जगणे, एवढंच त्याच्यासमोर उद्देश असतं. याला सर्वायवल असं म्हणतात. कसं तरी करून जगणं, हे शरीर जिवंत ठेवणं आणि ते जगणं जे आहे. एखादं पेशंट असतं ना कॅन्सरचं, ते कसं सर्वायवलचं जीवन जगतं.
तशी माणसं सर्वायवलचं जीवन धडधाकट असताना नीटनेटके असताना जगतात का? कारण एक अपंगत्व आहे जे शरीराचं आहे, त्याला पर्याय नाही काही. एखादा माणूस आंधळा आहे, ते अपंगत्व शरीराचं आहे, काही करू शकत नाही. पण एखाद्याला दृष्टी असून तो आंधळा आहे, त्याला डोळ्यांना दृष्टी आहे, पण त्याच्याकडे दृष्टिकोनाचा अभाव आहे. मग अशा आंधळ्यांना तुम्ही काहीच करू शकत नाही. मग असे जे अपंग असतात त्या अपंगांना या जगामध्ये कुठेच संधी नाही, लक्षामध्ये. मग ते काय करतात? तडजोडीचं जीवन जगता. आणि म्हणून मग अशी माणसं कायम फ्रस्ट्रेट असतात, कायम चिडलेली असतात. त्यांचा राग, त्यांची चीड काढण्यासाठी ते कायम मार्ग सापडत असतात आणि काही कारण नसताना ते चिडचिड करत राहतात. कुटुंबामध्ये, समाजामध्ये, त्यांच्या कामकाजाच्या ठिकाणी ते कायम टेन्शनमध्ये असतं, रिलॅक्स कधीच नसतं. मग ह्या सगळ्यांचा जन्म कशापासून झाला? इच्छेपासून झाला. इच्छा पूर्ण झाली नाही. मित्रांनो, असं म्हणतात इच्छा मिली तो माणूस मेला, असं म्हणतात. एक लक्षात ठेवा, इच्छा करणं हे चुकीचं आहे की बरोबर हे महत्त्वाचं नाही आहे. मग सद्गुरू आम्हाला त्यासाठी आज मार्गदर्शन करता. आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करतो? इच्छा वाढवतो. इच्छा काय करतो? मोठी करतो. पण त्या तुलनेमध्ये आम्ही आमच्या क्षमता मोठ्या करतो का? आम्ही जो इकडचा सर्कल आहे इच्छांचा, त्या सर्कलपेक्षा आमच्या क्षमतांचा सर्कल काय केला पाहिजे? मोठा केला पाहिजे. बरोबर आहे ना? इच्छांपेक्षा तुमच्या क्षमता कधी पण काय पाहिजे? मोठ्या पाहिजे. म्हणजे आम्ही काय वाढवलं पाहिजे? मग आमच्या क्षमता वाढवल्या पाहिजे, ॲबिलिटी वाढवली पाहिजे. आम्ही आमची काबिलियत वाढवत नाही, आम्ही आमची काय वाढवतो? इच्छाशक्ती वाढवतो. नुसती इच्छाशक्ती वाढवून फक्त मार्ग दिसतो. वेर इज अ विल देर इज अ वे, अ विल विल फाइंड अ वे. इच्छाशक्ती तुम्हाला मार्ग दाखवू शकते, इच्छापूर्ती नाही करू शकत. तुम्हाला त्याच्यासाठी, त्या इच्छापूर्तीसाठी त्या मार्गावर चालावं लागेल. किती जण आहे इच्छापूर्तीसाठी मिळालेल्या मार्गावर स्वतःला झोकून देतात? किती जण आहे? नाही, इच्छा तर खूप आहे. सर माझी खूप इच्छा आहे. इच्छा करणारे लाखो लोक IAS ऑफिसरच्या परीक्षेला बसतात, लाखो बसतात. आणि 100 शेकड्याच्या संख्येमध्ये 200, 300, 400 लोक पास होतात. काय त्याचं कारण आहे? इच्छा आहे, परंतु क्षमता नाही वाढवली. क्षमता पण आहे, पण ती वाढवावी लागते. लक्षात घ्या. आज तुम्ही सकाळी उठले आणि मॉर्निंग वॉकला गेले, उद्या तुम्ही लगेच रेसमध्ये उतरू शकता का? नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुमची पळण्याची क्षमता वाढवावी लागेल. प्रशिक्षण म्हणजे काय हो? क्षमता वाढवणे, दुसरं काय? हां, शार्प शूटर काय करतो? आपल्या नजरेची क्षमता वाढवतो, आय आणि हँड कोऑर्डिनेशन वाढवतो. हां, एखादा वक्ता काय करतो? बोलून बोलून, वाचन करून स्वतःची क्षमता वाढवतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या क्षमता जर वाढवल्या तर तुम्हाला इच्छा करण्याची गरजच नाही, त्या पूर्ण आपोआप होतात. हॅलो. पण माणसं प्रामाणिकपणे सांगा, माणसं उत्पन्न वाढण्याची इच्छा करता की आपलं कर्तृत्व वाढवण्याची इच्छा करता? प्रामाणिकपणे सांगा. उत्पन्न वाढवण्याची. पण कर्तृत्व वाढवण्याची इच्छा कोणीच करत नाही. म्हणजे आम्हाला विदाऊट रूट फ्रूट पाहिजे, हां, मुळाशिवाय फळ पाहिजे, आहे की नाही? मुळाशिवाय फक्त स्वप्नामध्येच येऊ शकतं, बाकी कुठे नाही येऊ शकत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणीतरी जन्माला घालायचं, पालनपोषण करायचं, मोठं करायचं आणि यांनी पळून घेऊन जायचं. हॅकर, हां, हायजॅकर. बरोबर आहे की नाही? म्हणजे एक आम्ही जीवनामध्ये एक दृष्टिकोन लक्षात ठेवला पाहिजे की आमचं जीवन सहज जगता आलं पाहिजे, सहज आनंदी राहता आलं पाहिजे, सुंदर जीवन पाहिजे. जर तुम्हाला सुंदर जीवन पाहिजे ना, तर तुम्ही काय वाढवा? क्षमता वाढवा, काबिलियत वाढवा. शरीराची, मनाची, बुद्धीची, ह्या सर्व गोष्टींची क्षमता वाढवा.
कालपर्यंत तुम्ही दिवसाचे 4 तास 5 तास काम करू शकत होते, 6 तास काम करण्याची क्षमता वाढवा, 7 तास काम करण्याची क्षमता वाढवा, 8 तास करा, 9 तास करा. मी माझ्या आयुष्यामध्ये 15-16 तास 17-18 तास कंटिन्यू काम करण्याची क्षमता माझी जेव्हा वाढली तेव्हा क्रांती झाली. इलॉन मस्कचं उदाहरण आम्ही सगळे सांगतो कौतुकाने, पण तो माणूस काय म्हणतो तुम्हाला माहिती आहे का? तो माणूस असं म्हणतो, बसा 10 वर्षाचा प्लॅन तयार करा, 10 वर्षानंतर तुम्हाला काय काय पाहिजे. हॅलो, किती वर्षांनी? 10 वर्षांनी. इथं आम्हाला पुढच्या हप्त्यात काय पाहिजे हे माहीत नाही. इथून सुरुवात आहे आमची. वाय इंडियन्स आर नॉट दॅट मच सक्सेसफुल फायनान्शियली, मेंटली. वाय? टॅलेंट सगळ्यात जास्त भारतामध्ये आहे, पण त्याचं उपयोजन आणि विकास नाही आहे, हे लक्षात ठेवा. होतोय का? नाही, कारण झोकून देण्याची वृत्ती नाही. मग इलॉन मस्क असं म्हणतो 10 वर्षाचं नियोजन करा, 10 वर्षांनी तुम्हाला काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे, आणि ते एका वर्षात मिळवा, असं कृती करा. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जर तुम्हाला एखादी स्पर्धा किंवा एखादा खेळ जिंकायचा असेल तर समोरच्यांनी जे टार्गेट दिले ना ते अर्ध्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवलं तर तुम्ही जिंकाल. समजा तुम्हाला काम करताना एक सर्टन पिरियड मिळालेला आहे, 1 महिन्याचा पिरियड मिळाला, तर तुम्ही ते 8 दिवसामध्ये संपवून टाका. म्हणजे तुमची काय वाढेल? क्षमता. कदाचित पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही यशस्वी नाही होणार, पण तुम्ही जर तुमच्या क्षमतांवर काम केलं, आणि क्षमता कधी वाढतात तो माणसाच्या? कधी वाढतात? जर तुम्ही तुमच्या पात्रतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या उचलायला सुरुवात केली तर. हां, तुम्ही काल 25 किलोचं वेट लिफ्टिंग करत होते, आज त्याच्यामध्ये ॲड करा ना 5 किलो. म्हणजे तुमची क्षमता तुम्हाला जर वाढवायची असेल तर जबाबदारीचं ओझंसुद्धा वाढवलं पाहिजे. मग एकदा तर तुम्हाला तुमची क्षमता वाढवायची जर एकदा कला शिकले तुम्ही, मग तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायची गरज नाही. आज तुम्ही विचार करा, तुम्ही 10 वर्षाचं स्वप्न जर 1 वर्षात पूर्ण केलं तर तुम्ही जगाच्या 10 पटीने पुढे असाल. बरोबर आहे? लोक मोटरसायकल घ्यायचं स्वप्न पाहता, तुम्ही मर्सिडीज घ्यायचं स्वप्न पहा. मिनिमम 4 व्हीलर तर येईल एखादी. हॅलो, बघा, तुम्ही जनरली एक ऑब्झर्वेशन करा, सगळ्यात जास्त स्पर्धा कुठे असते? पोलिसाला असते की कलेक्टरला असते? कुठे असते? पोलीस होण्यासाठी. पोलीस होण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. मग मी नेहमी सांगत असतो, अगदी APJ अब्दुल कलाम पण तेच सांगत होते, लो एम इज क्राईम. छोटीशी उद्दिष्ट ठेवणं, छोटं उद्दिष्ट ठेवणं हे गुन्हा आहे. मनुष्य म्हणून जन्माला आले ना तुम्ही, तो गुन्हा आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे उद्दिष्ट ठेवता ना ते उद्दिष्ट कसे पाहिजे? उच्च पाहिजे, त्याला काहीतरी दर्जा पाहिजे, आहे की नाही? म्हणजे आपण ज्यावेळेस ह्या जीवनाकडून काहीतरी अपेक्षा करतो, त्या अपेक्षा तुम्हाला चॅलेंज देणाऱ्या पाहिजे. तुम्ही जर पोलीस होण्यासाठी गेले ना तर तुम्ही काहीच होत नाही, तुम्ही घरी येणार आहे, लक्षात ठेवा. पण तुम्ही जर PSI होण्यासाठी गेले तर पोलीस नक्की व्हाल. नेहमी उद्दिष्ट कसं ठेवा? वरचं ठेवा. आणि म्हणून ते उद्दिष्ट जर वरचं ठेवलं तर तुमच्या क्षमता काय होता? वाढता. सद्गुरू आम्हाला आज इथेच सांगता की तुमच्या क्षमता तुम्ही वाढवल्या पाहिजे. जेवढ्या तुम्ही तुमच्या क्षमता विकसित कराल तेवढं तुमचं जीवन सोपं होऊन जाईल. आज आमचं जीवन अवघड का बरं आहे? कारण आमच्यापेक्षा समस्या मोठी आहे. गमतीची गोष्ट सांगतो. समजा सरांची उर्वी आहे, ती काल ओरडायला लागली. तुम्ही तिला किती पण सांगा गप्प, ती आणखीन ओरडणार. तुम्ही तिला जेवढं गप्प करायला जाणार ती आणखीन ओरडणार. मी तिच्याजवळ गेलो आणि तिच्यापेक्षा फार मोठीने ओरडलो. ती गप्प झाली.
वरतून ती घाबरली. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्ही मुलांपेक्षा बालिश आहे. समस्या काय आहे, मुलं आमच्यापेक्षा टॅलेंटेड आहे, कारण ते प्रकृतीने जन्माला घातले आणि आम्ही बोथट झालेलो आहे, बधीर झालेलो आहे. आम्हाला हे कळत नाही त्यांच्याबरोबर डील कसं करावं. आम्ही आमच्या क्षमता वाढवण्याच्या ऐवजी त्याच्या का असलेल्या क्षमता आम्ही बंद करून टाकतो. मग त्याला पुढच्या वेळेस कळलं पाहिजे मला याच्यापेक्षाही मोठा आवाज काढता आला पाहिजे, तरच मी ओरडल, नाही तर उपयोग नाही काही. हां, मग हे सगळे काय म्हणतात, नाही सरांना पोरं घाबरतो, लहान पोरं पण घाबरत नाही. त्यांना माहिती आहे इथले आपले आसरं इथं चालते नाही. आपण जे प्लॅनिंग करतो त्याच्या पुढचं प्लॅनिंग यांच्याकडे असतं. हां, आपण बाकीच्यांना मूर्ख बनवू शकतो, ह्या माणसाला नाही मूर्ख बनवू शकत, म्हणून ते सरेंडर करता. आलं लक्षामध्ये. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आम्ही आमच्या क्षमता शरीराच्या असो, बुद्धीच्या असो, मनाच्या असो, ह्या भावनांच्या क्षमता, ऊर्जेच्या क्षमता हे वाढवले पाहिजे. आणि जेव्हा आम्ही आमच्या क्षमता वाढवू तेव्हा आम्हाला इच्छांची गरजच पडणार नाही, कारण आमचं जीवन एवढं सोपं होऊन जाईल. मी तुम्हाला काय म्हटलो, समस्यांपेक्षा मोठे व्हा. मला सांगा, तुम्हाला समजा 10 रुपये हरवले तुमचे, तर काय समस्या आहे? तुम्ही काय म्हणता, जाऊ दे रे. 10,000 हरवले मग म्हणाल का जाऊ दे रे? म्हणाल का? मी म्हणू शकतो. लाख रुपये जरी हरवले तरी मी काय म्हणू शकतो, जाऊ दे रे. तसं मी असा माणूस आहे, कोटी हरवले तरी मला काही घेणं नाही, पण तरी पण. आलं लक्षामध्ये. सांगण्याचं तात्पर्य काय, तुम्ही तुमच्या समस्यांपेक्षा काय व्हा, मोठे व्हा. म्हणजे तुमच्या क्षमता काय करा, वाढवा. तुमच्या विचारांच्या, बुद्धीच्या, त्याच्यानंतर तुमच्या शरीराच्या क्षमता वाढवा. समस्या जर तुमच्या याच्यापेक्षा मोठी असेल तुमच्यापेक्षा, तर तुम्हाला कायम जीवनामध्ये इच्छा राहणार आहे आणि तुमचं जीवन कायम कठोर राहणार आहे, कठीण राहणार आहे, तडजोडीचं राहणार आहे, सुंदर नाही राहणार, विकृत राहणार आहे, कुरूप राहणार आहे. आमचं जीवन कुरूप का होतं? आम्ही स्वतःला कुरूप का समजतो? एखादा व्यक्ती आहे, तुला स्वतःला अरे काय मी काय, देवाने काय शरीर दिलं आहे मला, काय चेहरा दिला, त्याचं कारण काय? तो दुसरा कोणाला तरी सुंदर समजत असतो. त्याला त्याचं सौंदर्यच कळत नाही. सौंदर्य चेहऱ्यात नाही आहे, सौंदर्य भावनेमध्ये आहे, वागण्यात आहे, स्वभावामध्ये सौंदर्य आहे. म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला जर सहज आणि सुंदर जीवनाचा जर आनंद घ्यायचा असेल ना, तर तुम्ही तुमच्या क्षमता सतत वाढवत राहिलं पाहिजे. हेच सद्गुरू आज आम्हाला इथे सांगताय. आम्ही चुकीच्या ठिकाणी फोकस करतो. फोकस चोरावर पाहिजे, तर आमचा फोकस पोलिसावर आहे आणि पोलिसाच्या दयेवर जिवंत आहे. चोरावर फोकस करा ना. एक झापड मारली तर खाली पडाल तो. पण तुम्ही चोराच्या बाबतीत मनामध्ये काय कल्पना करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे तो ताकदवर वाटतो तुम्हाला. हॅलो, तुम्ही आधीच घाबरलेले, त्यांनी काही केलं, मग त्यांनी काही केलं तर त्याला बी काहीतरी होईल ना. हॅलो, म्हणजे आम्ही जीवनामध्ये सहजपणे का जगू शकत नाही? कायम दहशतीमध्ये किंवा फ्रस्ट्रेशनमध्ये किंवा कायम टेन्शनमध्ये का असतो? कारण आमच्या इच्छा आमच्या क्षमतांपेक्षा मोठ्या आहे आणि त्या वाढतच चालले आहे, त्या थांबत नाही कुठे. सायकल भेटली का मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकल भेटली का कार पाहिजे, कार भेटली का मग ती SUV पाहिजे, SUV भेटली का मग हेलिकॉप्टर पाहिजे, हेलिकॉप्टर भेटलं का मग विमान पाहिजे, काहींना तर आता रॉकेट पाहिजे. आता काय करायचं आहे की नाही? दिवाळीच्या रॉकेटला धरून तर काही वर जाऊ शकत नाही. मग बरं ते उडताना बघायचं वरती आणि कल्पना करायची मी त्यात बसलेलो आहे. लक्षात घ्या, जीवनामध्ये इच्छा कधी संपत नाही, लक्षात ठेवा. आज जो तळागाळातून जो व्यक्ती आज पार अगदी उच्च पदावर गेला, मग ते अधिकारी असेल, पदाधिकारी असेल, कुठले बी असेल, मंत्री असेल, संत्री असेल, बिझनेसमॅन असेल, त्याला त्याच्याही पुढे जावं असं वाटतं. इलॉन मस्कला वाटतं हे मंगळावर जावं. हॅलो, त्याची इच्छा काय आहे? मंगळावर काय केली पाहिजे? वसाहत तयार केली पाहिजे. उद्या जर पृथ्वीवर स्फोट झाला मोठा, तर कुठं जाऊन राहायचं? मंगळावर जाऊन राहायचं. हां, तयारी चालू आहे त्यांची. हॅलो, म्हणजे माणसाची इच्छा काही संपत नाही, पण इच्छेपेक्षा आम्ही क्षमतांवर फोकस जर केला तर आमच्या इच्छांना काही महत्त्व राहणार नाही. आज मला सांगा, जेव्हा तुम्ही लहान होते, तुमच्याकडं
लहानपणी एक स्वप्न होतं की नोकरी असेल, माझं छान म्हणजे माझं जीवन असेल. आज तुमच्याकडे नोकरी आहे सगळ्यांकडे. हीच नोकरी आज बऱ्याच जणांकडे नाही आहे, बऱ्याच जणांकडे नाही आहे, ते घरीच आहे. आणि त्यांच्याकडून तुम्हाला जर शेजारी उभं केलं तर तो म्हातारा वाटतो तुमच्या पुढे. त्याचं आयुष्य म्हातारं का झालं? कारण त्याच्याकडे क्षमता त्यांनी कधी वाढवल्याच नाही, त्यांनी त्याच्यामध्ये इच्छाच वाढवल्या. तो इच्छांच्या मागे काय? लोक भ्रष्टाचार का करता? लोक स्कीमांमध्ये भाग का घेता? का पैसे भरता लोक? हां, रात्रीतून डबल फक्त ट्यूमर होत असतो कॅन्सरचा, बाकी काही होत नसतं. हां, बरोबर आहे सर. इंजेक्शन मारायचं आणि टरबूजला दातून लाल करायचं लगेच. आज आत्ता ताबडतोब. म्हणजे ह्या ज्या इच्छा आकांक्षा आहे ह्या पूर्ण करण्यासाठी माणसं स्कीमांमध्ये भाग घेता, शॉर्टकट अवलंब करता, पण क्षमतांचा विकास नाही करत. म्हणजे जे क्षमतांवर विश्वास ठेवता ना ते अशा फालतूगिरीच्या मार्गाला जात नाही. ते मुळात ते इच्छाच करत नाही. ते म्हणतात परमेश्वरा तुझी इच्छा, तुझ्या इच्छेने काय व्हायचं ते होऊ दे, मी सज्ज आहे. आणि हे ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये तयार होतं ना तुमचं जीवन तुम्ही स्वतः सोपं केलेलं असतं. म्हणजे ज्या लोकांच्या इच्छा फार मोठ्या आहे आणि क्षमताच वाढवलेली नाही आहे त्या लोकांना जीवन फार काय वाटतं, नेहमी अवघड वाटतं. आणि त्यांना कायम जीवनातली नकारात्मक बाजू दिसत राहते या लक्षामध्ये. आणि म्हणून आपण सर्वांनी जर आपलं जीवन सुंदर करायचं असेल, सहज आणि सुंदर जीवन सहज आणि सुंदर जर करायचं असेल तर आम्ही सर्वांनी आमच्या क्षमतांवर काम केलं पाहिजे. मग आमच्या क्षमता वाढवण्यासाठी आम्ही आमच्या जबाबदाऱ्या वाढवल्या पाहिजे. पण आम्ही जबाबदाऱ्यांपासून तर काय करतो, आहे त्या कामापासून आम्ही लांब पडतो. तेव्हा जबाबदाऱ्या वाढवणं हा गोष्ट तर मग नाही हो सर, त्रास होतो. हां, हे जीवन तुम्ही नरकासारखं करून टाकलं, हा त्रास काही छोडा आहे का? हा किती भयंकर त्रास आहे. त्यापेक्षा मेहनतीचा आणि संघर्ष करण्याचा त्रास तर सोपा आहे ना. हां, बरोबर आहे की नाही? म्हणून मेहनतीचा संघर्ष करण्याचा मार्ग निवडा. स्वतःच्या क्षमता वाढवा, शारीरिक क्षमता मानसिक क्षमतांमध्ये विकास करा. स्वतःला चॅलेंज द्या, रोज चॅलेंज द्या. जास्तीत जास्त या शरीराचा, मनाचा, बुद्धीचा वापर करता आला पाहिजे. आणि वापर करणारा मी पाहिजे, त्यांनी माझा वापर करता कामा नये. हे ज्यावेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस तुमचं जीवन एकदम सहज होऊन जाईल. आणि अशा सहज आणि सुंदर जीवनासाठी रोज जबाबदाऱ्या घ्या नवनव्या, स्वतःच्या क्षमता वाढवा आणि इच्छा सावलीसारख्या तुमचा पाठलाग करतील आणि तुमच्यासाठी त्या कायम दत्त म्हणून हजर राहतील. धन्यवाद.